गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आपल्या ऑनलाईन लेक्चरसाठी अनेक ॲप्स आपण वापर करत आहोत, पण काही लेक्चरला काही लिमिटेशन्स येत आहेत. काही वेळा नेटवर्क इश्यूज क्रिएट व्हायला लागलेले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना नेटवर्क आपल्या गावामध्ये वगैरे मिळत नाही. तर त्यांच्यासाठी माझे व्हिडिओ लेक्चर्स मी रेकॉर्डिंग करून ह्या ठिकाणी आजपासून पाठवत आहे. तर आपला विषय आहे कॉर्पोरेट अकाउंटिंग. एकूण ह्या सेमिस्टरला 50 मार्क असणार आहेत. त्यापैकी 40 मार्क ही प्रश्नपत्रिका असेल आणि 10 मार्काला तुम्हाला प्रॅक्टिकल आहे. जसं सायन्स साईडला प्रत्येक विषयाला प्रॅक्टिकल असतं, तसं ह्या वर्षी आपल्याला ह्या सेमिस्टरला 10 मार्काची प्रॅक्टिकल परीक्षा असणार आहे आणि ती कॉम्प्युटरवर सिलेबस संपल्यानंतर शेवटी तुमचं प्रॅक्टिकल एक्झाम किंवा परीक्षा झाल्यानंतर प्रॅक्टिकलची तुमची परीक्षा होईल आणि त्या 10पैकी तुम्हाला 4 मार्क मिळणं अपेक्षित आहे आणि इकडं 40पैकी 14 मार्क तुम्हाला ह्या ठिकाणी मिळणं अपेक्षित आहे. म्हणजे एकूण पासिंगला तुम्हाला 18 मार्काची आवश्यकता आहे. तर अकाउंटन्सी हा स्कोरिंगचा विषय आहे. आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स ह्या विषयामध्ये मिळवता येऊ शकतात आणि हा प्रॅक्टिकल ओरिएंटेड सब्जेक्ट आहे, कारण या ठिकाणी आपल्याला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स असणार आहेत आणि ते प्रॉब्लेम्स आपल्याला सोडवावे लागणार आहे. आत्तापर्यंत तुम्ही अकाउंटन्सीचा पेपर जो सोडवलेला आहात त्याचं स्वरूप पूर्वी कसं होतं की पहिला प्रश्न 20 मार्काचा कंपल्सरी, दुसरा प्रश्न 10 मार्काचे 3 प्रॉब्लेम येत होते आणि त्या 3पैकी तुम्हाला 2 प्रॉब्लेम सोडवावे लागत होते आणि तिसरा प्रश्न जो आहे त्या ह्या तिसऱ्या प्रश्नाला 10 मार्काला शॉर्ट नोट असत होते. हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप होतं. पण आता पूर्णपणे हे स्वरूप बदलण्यात आलेलं आहे. जसं आपल्याला प्रॅक्टिकल प्रॉब्लेमला आपण इम्पॉर्टन्स देतो त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी थेअरीला देखील इम्पॉर्टन्स दिलेला आहे. आपल्याला जी परीक्षा होणार आहे तर प्रत्येक टॉपिकवर थेअरी ही कंपल्सरी आहे. म्हणजे 40पैकी जवळपास 20 मार्काला तुम्हाला थेअरी असणार आहे आणि 20 मार्काला तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स असणार आहेत आणि जवळपास 10 मार्काला ह्या ठिकाणी तुम्हाला 10 मार्काला तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहे. तर एकंदरीत प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे आहे ते नंतर तुम्हाला तुमच्या ग्रुपवर मी पाठवेनच. त्याच्यापूर्वी मी या ठिकाणी सांगतो बघा, पहिला प्रश्न जो असणार आहे तो 10 मार्काला असणार आहे. त्यामध्ये थेअरी क्वेश्चन ऑन थेअरी ऑन युनिट 1 पहिल्या टॉपिकवर तुम्हाला थेअरीचा प्रश्न असणार आहे आणि त्याच्यानंतर पहिल्याच टॉपिकवर तुम्हाला त्या ठिकाणी एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असणार आहे 10 मार्काला. म्हणजे पहिल्या टॉपिकला 5 मार्काला थेअरीचा प्रश्न आणि 5 मार्काला ह्या ठिकाणी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असणार आहे पहिल्या प्रश्नामध्ये. पूर्वी कसं होत होतं की शॉर्ट नोटचा शेवटचा प्रश्न आपण सोडवत होतो, पण प्रॅक्टिकल प्रॉब्लेमला महत्त्व जास्त होतं. तर आता प्रॅक्टिकल बरोबर थेअरीला देखील तेवढंच महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला थेअरी परफेक्ट करून घ्यावी लागणार आहे. दुसरा प्रश्न देखील असाच आहे. युनिट सेकंड टॉपिक जो तुमचा सिलेबसमधला आहे त्या दुसऱ्या टॉपिकवर थेअरी तुम्हाला 5 मार्काला असणार आहे आणि त्याच टॉपिकवर एक प्रॉब्लेम 5 मार्काचा असणार आहे. पूर्वी आपण प्रॉब्लेम सोडवलेत 20 मार्क किंवा 10 मार्काचे प्रॉब्लेम, पण आत्ता ह्या ठिकाणी आपल्या सिलेबसला 5-5 मार्काचे छोटे प्रॉब्लेम्स या ठिकाणी असतील. त्या पद्धतीच्या प्रॉब्लेम्स सोडवण्याची आपल्याला तयारी करून घ्यावी लागणार आहे. तिसरा प्रश्न जो आहे त्यामध्ये तिसऱ्या टॉपिकवर 5 मार्काला थेअरी असणार आहे आणि त्याच्यानंतर तिसऱ्या टॉपिकवर 10 मार्काला एक प्रॉब्लेम असणार आहे. म्हणजे तिसरा प्रश्न हा 15 मार्काचा आहे. पहिला प्रश्न 10 मार्काचा, दुसरा प्रश्न 10 मार्काचा आणि तिसरा प्रश्न 15 मार्काचा आहे. हा फायनल अकाउंट या टॉपिकवर या ठिकाणी प्रश्न असणार आहे. 5 मार्काची थेअरी आणि 10 मार्काचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असणार आहे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न जो आहे तो थेअरीचा प्रश्न या ठिकाणी असणार आहे चौथ्या टॉपिकवर. चौथा टॉपिक जो आहे हा कॉम्प्युटरायझड अकाउंटिंग हा एक टॉपिक आहे. त्या टॉपिकवर आपल्याला 5 मार्काची थेअरी असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हा सिलेबस 40 मार्काचा प्लस 10 मार्काला प्रॅक्टिकल परीक्षा असणार आहे. कारण आपण जे अकाउंटिंग शिकतो ते मॅन्युअल अकाउंटिंग करतो, पण प्रत्यक्षात आता जर मार्केटमध्ये आपण गेलो तर या ठिकाणी प्रत्येक व्यवसायाच्या ठिकाणी अकाउंटिंग जे आहे हे कॉम्प्युटरच्या माध्यमातून केलं जातं आणि त्यासाठी टॅली हे एक सॉफ्टवेअर आहे आणि त्याचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला होणं अपेक्षित आहे. कारण ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर ज्यावेळी तुम्ही बाहेर नोकरीसाठी जाल त्यावेळी पहिला प्रश्न असतो की तुम्हाला टॅली जमतं का किंवा कॉम्प्युटरायझड अकाउंटिंग तुम्ही करू शकता का, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारला जातो. त्यामुळं त्याचंही ज्ञान तुम्हाला असणं अपेक्षित आहे. याचा विचार करून आपल्या विद्यापीठानं या ठिकाणी
कॉम्प्युटरायझड अकाउंटिंग टॅली हे सॉफ्टवेअर सिलेबसमध्ये ॲड केलेलं आहे. दोन्ही सेमिस्टर आपल्याला प्रॅक्टिकल असणार आहे आणि त्याची परीक्षाही आपल्याला द्यावी लागणार आहे. म्हणजेच BCom ज्यावेळी तुम्ही पूर्ण कराल त्यावेळी तुम्हाला अकाउंटिंगचं परिपूर्ण ज्ञान प्लस या ठिकाणी टॅलीचं प्रॅक्टिकल ज्ञान ह्या दोन्ही प्रकारचं नॉलेज आपल्याला ह्या ठिकाणी मिळू शकतं आणि त्याचा निश्चितच फायदा तुम्हाला भविष्यकाळामध्ये ह्या ठिकाणी होऊ शकतो. तर एकंदरीत ह्या सिलेबसमध्ये ह्या सेमिस्टरला 4 टॉपिक्स आहेत. पहिला टॉपिक जो आहे तो इश्यू अँड फॉरफिचर ऑफ शेअर्स, रिइश्यू ऑफ फॉरफिचर ऑफ शेअर्स अँड रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स अँड बायबॅक ऑफ शेअर्स हा पहिला टॉपिक आहे. इश्यू अँड फॉरफिचर ऑफ शेअर्स, रिइश्यू ऑफ फॉरफिचर शेअर्स, रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स अँड बायबॅक ऑफ शेअर्स हा पहिला टॉपिक आहे. दुसरा टॉपिक आहे इश्यू अँड रिडम्शन ऑफ डिबेंचर्स. तिसरा टॉपिक आहे प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स ऑफ कंपनीज. आणि चौथा टॉपिक आहे प्रॅक्टिकल ऑफ फंडामेंटल कॉम्प्युटरायझड अकाउंटिंग. म्हणजे ह्या ठिकाणी टॅली म्हणजे काय, टॅली सॉफ्टवेअर काय, त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं एंट्र्या केल्या जातात, त्याचे व्हाउचर्स कोणते, कंपनी क्रिएशन असेल, व्हाउचर क्रिएशन असेल, लेजर क्रिएशन असेल किंवा एकंदरीत ट्रान्झॅक्शन्स कशा पद्धतीनं केले जातात ह्या चौथ्या टॉपिकमध्ये आपल्याला शिकायचं आहे. असा एकूण 4 टॉपिक्स आहेत. पहिला टॉपिक 10 मार्काला आहे, दुसरा टॉपिक 10 मार्काला आहे, तिसरा टॉपिक 15 मार्काला आहे आणि चौथा टॉपिक 5 मार्क थेरीला आणि 10 मार्क प्रॅक्टिकल एक्झाम. अशा पद्धतीने एकंदरीत आपला सिलेबस जो आहे तो सिलेबस तयार करण्यात आलेला आहे. टॉपिक वाईज आपल्याला रेग्युलर लेक्चर या ठिकाणी घेतले जातील आणि निश्चितच त्याचा फायदा तुम्हाला त्या ठिकाणी होऊ शकतो. रोज जे काही रेकॉर्डिंग केले जातील लेक्चरचे ते तुम्हाला ग्रुपवर पाठवले जातील, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. थँक्यू.